त्याला शृंगार केला जातो विठ्ठलाला या संपूर्ण, कारण की विठ्ठलाची महापूजा ज्यावेळेला संपन्न होते ते त्याला अभिषेक केला जातो, त्यांना नंतर पोशाख परिधान केला जातो, विठ्ठलाची मूर्ती जी आहे ती सजवली जाते आणि त्यानंतर जी आहे ही पूजा संपन्न होत असते। मुख्यमंत्री राज्याचे जे असतात त्यांना या संपूर्ण विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळत असतो आणि त्यासोबत एका वारकरी दाम्पत्याला या संपूर्ण पूजेचा मान मिळत असतो। भेदाभेद अमंगळ अशी ही प्रथा जी आहे पंढरपुराची ही आपल्याला इथं पाहायला मिळते। एकीकडे एका बाजूला जे आहेत ते मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह उपस्थित आहेत, तर एकीकडे दुसरा सामान्य वारकरी जो आहे, जो शेतकरी वारकरी आहे तो तिथे उपस्थित आहे। उगले दाम्पत्याला नाशिकच्या इथं पूजेचा मान मिळालेला आहे आणि अत्यंत सुंदर असं हे रूप आपण विठ्ठलाचं इथं पाहतो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सध्या शासकीय महापूजा पार पडते। अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अशाच काही ही दृश्य पाहून जे आहेत त्या मनात भावना ज्या आहेत त्या येत आहेत। विठ्ठलाचं रूप जे आहे ते फक्त पाहत राहावं, काहीच बोलू नये असं देखील वाटतंय, कारण की हे विठ्ठलाचं अत्यंत सुंदर हे रूप जे आहे ते आपण पाहतो आहोत। विठ्ठलाचे डोळे जे आहेत किंवा संपूर्ण मूर्ती जी आहे ती काहीतरी बोलू पाहते, अक्षरशः जिवंत जी आहे ती ही मूर्ती झाल्याचं आपल्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती, ज्यावेळेला हे माध्यमांचे कॅमेरे जे आहेत ते ह्या मूर्तीच्या संपूर्ण चंदनाची उटी जी आहे ती सध्या भगवंत विठ्ठलाला लावली जाते। या चंदनाच्या उटीची देखील एक खासियत आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की हा संपूर्ण परिसर जो आहे तो उन्हाळ्यामध्ये जो आहे तो तापत असतो आणि कुठेतरी विठुरायाला कुठेतरी एक शांतता मिळावी किंवा त्याला थंडावा मिळावा, त्यासाठी हा संपूर्ण चंदनाचा टिळा जो आहे तो लावला जातो विठुरायाला आणि अशा पद्धतीचा टिळा जो आहे तो वारकरी जे आहेत ते परिधान करत असतात, आपल्या डोक्याला लावत असतात। अत्यंत सूक्ष्म ज्या गोष्टी आहेत त्या विठुरायाच्या आपल्याला पाहायला मिळतात। त्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण विठुरायाचं हे रूप जे आहे ते आपल्या डोळ्यात साठवता येतंय। ही संपूर्ण महापूजा आपल्याला याची देही याची डोळा अनुभवता येते। सुंदर असे हे दृश्य जे आहेत ती सध्या पाहतोय आपण। खरं म्हणजे वर्णन करण्यासाठी विठुरायाचे शब्द कमी पडतील, कारण की संत सज्जनांचा मेळा भक्ती रंगाने रंगला, असंच काहीसं जे शब्द आहेत तेच म्हणावे लागतील, कारण की या संपूर्ण पंढरपुरामध्ये जो आहे तो सध्या ऊर्जेनं हा संपूर्ण परिसर जो आहे तो भरलेला आहे। अत्यंत पवित्र असं हे वातावरण आहे, ऊर्जेनं हा संपूर्ण परिसर भरला। अत्यंत आपल्या लाडक्या विठुरायाला आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी संपूर्ण लाखो संख्येनं भाविक जे आहेत तिथं दाखल झालेले आहेत। या संपूर्ण परिसराला एक ऐतिहासिक महत्त्व आहे। पुंडलिकाच्या भेटीसाठी जे आहेत ते स्वतः परब्रह्म परमेश्वर आलेले होते, म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण जो आहे तो पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेला होता। आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न असलेला पुंडलिक ज्यावेळेला स्वतः श्रीकृष्ण तिथे भेटायला आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं, विठ्ठला पांडुरंगा मी तुला भेटणारच आहे, परंतु मी सध्या तुझ्या माझ्या आई वडिलांच्या सेवेत दंग आहे, तोपर्यंत तू या भेटेवरती थांब।